हगवणे कुटुंबियांचे वकील आपल्याबरोबर आहेत विपुल दुशिंग. आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी युक्तिवाद कोर्टासमोर केलेला होता. सर, तुम्ही युक्तिवाद केला आहे की काही चार्ट जे आहे ते मिळालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणातून तिने ही आत्महत्या केलेली असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं काय सगळं प्रकरण? आम्ही आज कोर्टाला आजच नाही 16 तारखेपासनं 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. ह्या पोलिसांना पहिल्या दिवशी जेव्हा त्यांना रिमांडसाठी कोर्टासमोर आणण्यात आलेलं होतं त्या दिवशीसुद्धा आम्ही कोर्टासमोर आणि पोलिसांसमोर हा युक्तिवाद केलेला होता की त्यांच्या नवरा बायकोमध्ये कुठल्याही प्रकारे हुंड्याची मागणी देवाणघेवाण असा कुठलाही प्रकार नाही. त्यांच्यामध्ये जी काय नवरा बायकोची नॉर्मल स्वरूपाची भांडणं होतात तशी कधीतरी झालेली आहेत. त्या भांडणाचं त्यांनी आज फक्त स्वरूप त्यांनी हे हुंडाबळी हे दिलेलं आहे. यासाठी योग्य तपास करावा अशी विनंती आम्ही पहिल्या दिवशीपासून पोलिसांना आणि न्यायालयामार्फत पोलिसांना करत आहोत. 11 दिवस उलटून गेले तरीसुद्धा या अँगलनी कुठलाही तपास झाला नाही. म्हणून आज पुन्हा एकदा युक्तिवाद करून पुन्हा आम्ही आज कळकळीची पोलिसांना विनंती केलेली आहे या अँगलनी तपास करावा. यासाठी पण तुम्ही म्हणताय की ते पैशावाले होते किंवा तिने हक्क सोडपत्र जे आहे ते कसपटेंना करून दिलेलं आहे ना. हो, 2023ला तिचं लग्न झालेलं आहे या आरोपीबरोबर. लग्न झाल्यानंतर तिच्या हिश्श्याला येणारी त्यांची प्रॉपर्टी कसपटे कुटुंबियांनी विकलेली आहे. ती विकताना हिची सही लागत होती. तिला ह्या कसपटे कुटुंबियांनी तिथं नेऊन सोडलेलं आहे. त्यांनी कधीही तिला हरकत घेतली नाही. ही 2 करोडची मागणी करतात. ती त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त रकमेची ती जागा होती. ती जागा विकताना जर आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही तर आम्हाला हुंडा मागायचा असतं तर तिथं ऑब्जेक्शन घेता आलं असतं की नाही. त्या जागेच्या व्यवहारातले जे काय प्रोसिड्स आहेत ते कधीही हगवणे कुटुंबियांना किंवा वैष्णवीला दिलेले नाहीत. ते कसपटे लोकांकडे आहेत. मग तिच्या वडिलांनंतरचे आहेत ना. पण तिच्या वडिलांकडून आरोप केला जातोय की हे असं नाही आहे, त्यांनी तिला मारून टाकली, त्या बाळाची छळवणूक झाली, ते 9 महिन्याचा आरोप कुठे FIR मध्ये आम्हाला वाचायला मिळालेला नाही आहे. आता त्यांनी कुठं केला तो नाही मला माहिती. पण त्यांचे जे आरोप आहेत ते भावनिक झालेले आहेत. त्यामुळे भावनेच्या भरामध्ये त्यांच्याकडनं असे आरोप होत असावेत. त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे. पण मग निलेश चव्हाणची एंट्री काय होती? निलेश चव्हाणनी माणुसकी दाखवली आणि त्याला ह्याच्यामध्ये त्याच्यावरती ही नामुष्की ओढवलेली आहे. माणुसकी दाखवल्याची शिक्षा होती आहे त्याला. बाळ घटना घडली कधी, तुम्ही बाळ मागायला गेले कधी, ह्या मधल्या कालावधीमध्ये बाळाची तुम्हाला आठवण आली का? बाळ कुठे शोधलं का? त्याचा तपास केला का? तुम्ही मागायला 5-6 दिवसांनी गेलात, तोपर्यंत त्यांनीच ते बाळ सांभाळलं. आता त्याच्यावरच तुम्ही आरोप केले, बाळाची हेळसांड केली. ही बाजू आम्ही मांडली कोर्टात. त्यांनी आज ग्राउंड होता त्यांचा, निलेश चव्हाणचा शोध घ्यायचा आहे, त्याचा याच्याशी संबंध नाही, ही बाजू त्यांना आम्ही सांगितली कोर्टाला. पण मग हे जे हगवणे कुटुंबे आहेत त्यांनी तिला मारहाण केली आहे का? तुम्ही म्हणताय काही CCTV आहेत, त्या CCTVत काय? अजिबात मारहाण केलेली नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही कधीही मारहाण केलेली नाही. ही मारहाण केल्याचा कुठला पुरावा नाही. घटना ज्यावेळेस घडली 5ही आरोपींपैकी म्हणजे कुटुंबातलं एकही सदस्य घरी नाही. दार तोडून तिला बाहेर सोडवलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे. त्याचे सगळे त्याबाबतचे CCTV फुटेजेस पोलिसांकडे आहेत. तुम्ही वळ कसले होते तिच्या अंगावर आणि आहे ते वळ त्या दिवशी झालेल्या मारहाणीचे आहेत का आधीचे आहेत याच्याबद्दल कुठला पुरावा नाही. वळ आहेत, आता वळ काय प्रत्येकाच्या अंगावर असतात, अनेक वेळा येऊ शकतात, कोण वेगवेगळ्या कारणाने येऊ शकतात. त्याच दिवशी मारहाण केली हा त्याचा अर्थ होत नाही, हेच सांगतोय. व्यक्ती कोण आहे मग 18 तारखेला ज्याचा साखरपुडा झाला? आम्ही कसं तुम्हाला नाव देणार? तो तपास त्यांनी करायला पाहिजे, पोलिसांनी तो तपास करायला पाहिजे, त्याची बाजू शोधायला पाहिजे. ती त्या अँगलनी तपास केला पाहिजे. त्याचं नाव आत्ता मीडियामध्ये दिलं म्हणजे त्याला जिवंत ठेवतील का लोक? आज मीडियामध्ये एक या गोष्टीचं एवढं रिपोर्टिंग तुमचं चाललंय डीप, त्याचं नाव आम्ही कसं त्याचा जीव धोक्यात टाकणार आहे? तपास उद्या नाही आलं, त्याचं काही निर्दोष असेल तो सुटून जाईल, साधी प्रश्न आहे ना. पण तिचं चार्ट हो आहेत ना. मग त्यांनी तपासच करायचं नाही हे ठरवलं कसं काय? पोलिसांनी का ठरवलं? ह्याच्यावरचं आमचं ऑब्जेक्शन आहे. किती तारखेपर्यंत? आता काय 31 पर्यंत दोघांना आहे आणि 3घांना उद्यापर्यंत आहे. नक्की या प्रकरणामध्ये आता एक नवीन खुलासे जे आहेत ते समोर यायला सुरुवात झाली. त्यामुळे आता पोलीस कुठल्या पद्धतीने तपास करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा आदर्श खटकेसह सागरवाड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.